नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 27 आणि वाजले जवळपास 8:30. तर आज या ठिकाणी आमच्या लो कॉलेजतर्फे आम्ही निघालोय लीगल एड कॅम्पला. तर लीगल एड कॅम्प काय आहे तुम्हाला मी सांगतोच थोड्या वेळात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आमचे योगेश सरांची भेट घालून देतो. आणि पलीकडे गवळी सर आणि ह्यांना तुम्ही ओळखतच असताल. पलीकडे खुशी सर्वेश भाया हाय करा. तर आम्ही सगळे अशा पद्धतीने सध्या नाश्ता करतोय. नाश्ता करून झालं की मग जाणार आहे PMT येऊन थांबली कॉलेज बाहेर, पण त्यांनी वाट बघायला थोडी लावलंच पाहिजे. तर चला मित्रांनो, या ठिकाणी नाश्ता वगैरे झालेला आहे. तर मस्तपैकी तिकडं PMT सुद्धा आलेली आहे आपली, दिसत असेल तुम्हाला. चला बसमध्ये बसू आता आपण आपल्या. मोरया. तर गाडी निघालेली आहे. तर आपलं लोकेशन आहे LIC कॅम्पचं बेलवडी. आपल्या बेलवडी लोकेशन आहे आपल्या LIC कॅम्पसाठी. चला चला. कारण आपल्या टीम मध्ये आणखीन एक ब्लॉगर आहे माझ्यासारखाच. आम्ही दोघ जण या ठिकाणी ब्लॉगर आहे. तो SY वाला आहे, मी FY वाला आहे. TY मध्ये काय कोण तर या ठिकाणी बेलवडी गावात आपण पोहोचलेलो आहे. मस्त सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये गाव आहे. या ठिकाणी लोक जमलेले आहेत. मस्तपैकी दूध घालायला आलेले आहेत लोक सगळे. तिकडं पिकअप पण उभे आहे. तर मित्रांनो, इथं एक प्रॉब्लेम झालेला आहे. ज्या बसमध्ये आम्ही आलो होतो त्या बसमध्ये कॉलेजचा बॅनरच राहिला. तर आता आम्ही दोघं तिघजण निघालो इथे बॅनर आणायला. तर हे आमचे 2 सिनियर यश भाया तिडके आणि पलीकडे सचिन भाया जाधव. तर जाऊ आपण बॅनर आणायला. आणखीन एक पचका झालेला आहे. आम्ही बॅनर आणायला आलो होतो, पण नंतर परत तिकडून फोन आला. बॅनर पहिल्यापासूनच तिकडं आहे. बिनकामाचं किलोभर वजन कमी झालं. ओम नमः शिवाय. ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी जे आपल्या मंदिर जिथं आपण थांबलोय ना, तर त्यांच्या ट्रस्टींना आमंत्रण द्यायला आम्ही निघालेलो आहे. आणि बाकी सगळे जे मेंबर्स आहेत ना, ते सुद्धा गावागावामध्ये फिरून कार्यक्रमासाठी सगळ्यांना निमंत्रण देणार आहेत. आणि तुम्ही पाहू शकता ते सगळे पुढची मंडळी आहे, ते सगळे आपलीच आहे. सगळ्यांना गावागावात घराघरात जाऊन सगळ्यांना आमंत्रण द्यायचं काम करतायत. आपल्या सरांना इथं दूध प्यायची इच्छा झाली. कच्चं गाईचं कशाचं म्हशीचं आहे ना, म्हशीचं दूध, कच्चं म्हशीचं दूध प्यायला लागल्यात. हा घेऊन दे, तांब्यात घेऊन दे. हा वाईच घ्या, द्या दोन्ही ह्याच्यात, दोन्ही पण ह्याच्यात घ्या. तर मस्त कच्चं दूध एकदम फ्रेश आताच काढून आणलेलं आपले योगेश सर आणि गवळी सर पित आहेत. आपण पण ट्राय मारू. तन्वीला पण गोड देऊ. ओके. तर पहिले सर पिणार आहेत. सरांनी चालू केलेले. सर कशी लागते टेस्ट? सरांनी डायरेक्ट तांब्यात लावलाय. सर कसं आहे? एकदम मस्त. तन्वी, आता आमच्या तन्वीची बारी. हो, आवडणार नाहीये तुला ते, पण पी. हा पी मग. मला वाईस ठेव माग. दूध ठिकाणी बेलवडीची ही प्राथमिक शाळा. तर इथं सर लोकांना सांगू थोडंसं की कार्यक्रमाला या वगैरे. मुलं मस्तपैकी बसलेली आहेत बघा कशी. सकाळची शाळा असते त्याच्यामुळे लवकरच आल्यात आज पोरं. कितवीला आहे दीदी? कितवीला आहेस ग?
दुसरीला आहे होय. पहिले दुसरीचे आहे का तुम्ही? हो. बघू बघू बघू. जे अक्षर छान आहे तुझं. लाग तिकडे सांगून आलोय. मग आम्ही आलो शाळेत. परी हूँ मैं या परियों की राणी. म्हशीचं पिल्लू काय रेडको आहे का म्हैस होई? हा म्हणजे काय? वय हात लाव घ्यायला. त्याला पण घेऊन जा ना. प्रॅक्टिस रे दादे. तर मित्रांनो हे आमचे सोमबाई आहे जगताप पाटील आणि आमच्या इकडं या ठिकाणी रावण भैया म्हणजेच संतोष जीवलग जीवाचा संतोष मामा आणि हा आपला ऋषी भैया सहजपूरचा. कार्यक्रमाचे जे पाहुणे मंडळ आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. तर मित्रांनो आपल्या जेडपी शाळेने जो कार्यक्रमासाठी टेबल दिलेला होता तो शाळेच्या मॅडम बोलल्या होत्या ते कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये ठेवा. तर इथं ग्रामपंचायतीचा टेबल ठेवला मी आणि आमच्या गवळी सरांनी. तर गवळी सर पण स्टुडंटच आहेत आमच्यासोबत फर्स्ट इयरला, पण आता वयाने मोठं असल्यामुळे सर म्हणतो आम्ही त्यांना. तर झालं आहे आपलं काम. चला मित्रांनो आपल्या प्रत्येक बाईयांनी मस्तपैकी डबा आणलेला आहे. कशाची भाजी सर? आपली पत्ताकोबी आणि पत्ताकोबीची भाजी, चपाती आणली आणि पलीकडे काहीतरी चटणीसारखं दिसतंय. शंकरपाळे आहेत. हा तर सुरू करू आपण जेवाय. मित्रांनो तर कार्यक्रम एकदम सक्सेसफुल पार पडलेला आहे. या ठिकाणी ह्या मठाच्या इथं कार्यक्रम होता. तर बस निघलेली आहे आता आपल्या करवेनगरकडे. आमच्या योगेश सरांना आपण विचारू तर कसा होता सर अनुभव कॅम्पसाठी? आजचा कॅम्प झाला तर आपल्या प्रत्येक बायांना विचारू आपण की आजचा कॅम्प नक्की झाला कसा. तर प्रत्येक बाया सांगा आम्हाला. खूप चांगला झाला. आम्ही निसर्गरम्य अशा गावामध्ये गेलो होतो जे की बेलावडे आहे. तिथं सुरेश भावने चांगला तिथं सुजान नागरिक रोडले भावला. आपल्याला बोलायचंय काय? मित्रांनो या ठिकाणी आता आपण आपल्या कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहे. तर मस्त आमच्या सगळ्याची एक छोटीशी पिकनिक टाईप झालेली आहे. कार्यक्रम निघालेत घरी. सरस बाय बाय बाय. काम आहे दुकान सांभाळायचं बाय 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 धन्यवाद. बाय बाय सुरेश बाय बाय. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लिंक पाठवा, स्टेटसला ठेवा, पुढे. तर मित्रांनो मस्तपैकी कॅम्पला जाऊन आलोय. खूप एन्जॉय केला आम्ही. कॅम्पमध्ये अतिशय जास्त मज्जा आलेली आहे व खूप काही आम्हाला शिकाय पण मिळालेलं आहे. तर आता रूमवर आलो, मस्तपैकी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि आता एक काम आहे आपल्याला. तर पार्थ भैया जो आहे आपला, तर पार्थ भैयाच्या मम्मीला आपल्याला द्यायची सरप्राईज. तर काय सरप्राईज द्यायचं आहे तर तिची मम्मी, मला वाटतं त्याची मम्मी एक 7-7:30च्या दरम्यान येते ना, मग ती त्याची मम्मी यायच्या आतमध्ये आम्ही करून ठेवणार आहे भाजी. तर कशाची भाजी करणार आहे, काय करणार आहे, कसं करणार आहे तर पुढं बघाच तुम्ही. तर सगळ्यात पहिल्यांदा जर जाऊ पार्थ भैया. मित्रांनो या ठिकाणी पार्थ भैयाच्या मदरला म्हणजेच आमच्या ताईला सरप्राईज देण्यासाठी या ठिकाणी डेअरीला आलेलो आहे आम्ही. इथून पनीर घ्यायचं मस्तपैकी आणि मी आणि पार्थमधून पनीर बनवायला ट्राय करणार आहे. भाजी कशी होती बघू आपण. चांगलीच व्हायला पाहिजे. 300 ग्राम पनीर घेतलं. तर मित्रांनो या ठिकाणी यूट्यूबला रेसिपी बघून आम्ही मस्तपैकी पनीरची भाजी बनवणार आहे. तर काय काय करतोय बघू. सगळ्यात आधी तर कांदा कापून घेतो. चला. तर बाई लोक सगळ्यात आधी कांदा चिरून घेऊ आपण मस्तपैकी. उभा थोडासा मोठा कांदा चिरायला लावला इथं यूट्यूबवाल्या बाईने. मस्तपैकी कांदा चिरून घेऊ आपण. सुरी काही लई वाती नाही त्याच्यामुळे थोडासा आपल्याला ॲडजस्टमेंट मारावं लागणार आहे. त्याच्यात काही वाद नाही. तर स्वयंपाकाची आवड आहे बरं का. कधी कधी प्रयोग पुसतो आमचा. आणि मम्मी पण ह्याची सारखी ऑफिसवरनं वगैरे दमून येत असते. त्याच्यामुळे आज म्हणलं मम्मीला थोडासा
रिलॅक्स. कांदा तर खात्यास कापून झालाय. तर कांदा थोडासा लालसर झालाय. त्यानंतर टोमॅटो टाकायला लावलाय त्या युट्यूबवाल्या बाईने. मित्रांनो या ठिकाणी मस्त भाजी अशी ही झालेली, म्हणजे जे ग्रेव्ही बनवायची आपली त्या सामानाची जी मटेरियल आहे ते मस्त एकदम तयार झालेले आहे. तर त्या युट्यूबवाल्या बाईने गार होण्यासाठी ठेवायला लावलेले आहे. त्याला थोडा वेळ गार व्हायला ते करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. मित्रांनो आता आम्हाला बेसन पाहिजे होतं, ते काय आम्हाला घरात सापडलं नाही. हरभऱ्याची डाळ सापडली, आम्ही तीच मिक्सरमध्ये बारीक केली. आणि आता आमचे सुरत शेठ ते गाळणीत चाळून घेतात. बघूयात पुढं काय होतं. मित्रांनो त्या बाईने सांगितल्याप्रमाणे 4 मोठे चमचे, 4 चमचे सांगितले त्या बाईने. कॅन्सल लई जास्त केले. तिच्या बाईचा चमचा छोटा आहे. तुझी कढई पण कशी आहे बघ की. कॅन्सल. आपण आपल्या अंदाजाने तेल टाकणार आहे, नाहीतर तेल भाजी होईल आपली. तेल मस्त गरम करून घेतलं थांबवा. तर मित्रांनो या ठिकाणी तेल टाकलंय, जिरे टाकलंय, तेजपत्ता टाकलाय. या ठिकाणी लाल मिरची पावडर आहे, किचन किंग मसाला आहे, मटर पनीर मसाला आहे आणि धनिया पावडर आहे. तर हे सगळं एक एक करून टाकायचं का सगळं मिळून टाकायचं, काय अंदाज येत नाहीये बरं का. त्यामुळे सगळं मिळून टाकलंय आम्ही. आता मस्त फ्राय करून घ्यायचं, चालू करून घेऊ. आता हे वापलं बंद कर. तर बाय लोक आपण मसाले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ग्रेव्ही टाकली जी मिक्सरमधून वाटली होती आपण. आणि ग्रेव्ही टाकल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे दही टाकले, उकळून घेतलं आणि उकळलेलं थोडंसं पाणी टाकलं. त्याला उकळी फुटली तर मग थोडंसं पनीर टाकायचं. आता आपण आता मस्त पनीरचे पीसेस टाकून घेऊ कटिंग केलेले. आणि थोड्या वेळानंतर आपली भाजी तयार आहे. तर मित्रांनो पारदबाईंकडे या ठिकाणी पनीरचं काम घासण्याचं दिलेलं आहे. एकदम मस्तपैकी छान भाजी झालेली असं वाटतंय बरं का. टेस्ट. तर ताई कस दिली बरं भाजी? एक नंबर मस्त छान आहे ना. तर पारदबाईने आणि मी केलेली भाजी मस्तपैकी. आता आपण जेवण करू. तर आज तारीख आहे 27 आणि आज आमच्या कॉलेजचा 27